राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांचे हाल, 2 महिन्यांपासून पगार नाही, 8 महिन्यांचा भत्ता रखडला. महाराष्ट्रातील राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM अंतर्गत कार्यरत हजारो कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले असून गेल्या 2 महिन्यांपासून पगार न मिळाल्याने कर्मचारी हवालदिल झाले आहेत. त्याचबरोबर कामावर आधारित प्रोत्साहन भत्ता देखील 8 ते 9 महिन्यांपासून थकीत असल्याने कर्मचाऱ्यांचे जगणे कठीण झाले आहे. केंद्र सरकारकडून निधी उशिरा मिळत असल्याचे कारण प्रशासनाकडून देण्यात येत असले तरी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. राज्यात सुमारे 32,000 कर्मचारी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांवर कार्यरत आहेत. ग्रामीण व दुर्गम भागात आरोग्य सेवा पोहोचवण्याचे मोठे काम हे कर्मचारी करत असतानाही त्यांना वेळेवर मानधन मिळत नसल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक कर्मचारी दररोज 8 ते 9 तास सेवा बजावत असल्यामुळे दुसरे काम करणेही शक्य होत नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान या कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी आंदोलने, संप आणि निवेदने देऊन शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना कर्मचाऱ्यांना सकारात्मक आश्वासन देण्यात आले होते. त्यावेळी तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी काही कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्याबाबत पत्रकही प्रसिद्ध केले होते. सध्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनीही गतवर्षी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतली होती. मात्र अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नसल्याने कर्मचारी संतप्त आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील 437 प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये रूपांतर करण्यात आले असून येथे समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात आली आहे. या केंद्रांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना मोफत आणि सहज आरोग्य सुविधा उपलब्ध होत आहेत. मर्यादित साधनसामग्री आणि अपुऱ्या मनुष्यबळातही हे अधिकारी टीबी मुक्त भारत अभियान, उच्च रक्तदाब व मधुमेह नियंत्रण, सिकलेस प्रतिबंधक उपाययोजना, पॅलिएटिव्ह केअर तसेच माझे गाव आरोग्य संपन्न गाव यासारख्या योजनांवर प्रभावीपणे काम करत आहे. समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की त्यांच्या मानधन व प्रोत्साहन भत्त्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानामार्फत कोट्यावधी रुपयांचा निधी केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडे दिला जातो. तरीही वेळेत मानधन न मिळाल्यामागे आरोग्य खात्यातील नेमके अडथळे कोणते आहेत याचा शोध सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार 14 मे रोजी आरोग्यमंत्री यांच्यासोबत बैठक होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र त्यापूर्वीच थकीत पगार आणि प्रोत्साहन भत्त्याबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. आरोग्य व्यवस्था टिकवून ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच वेळेवर पगार मिळत नसेल तर त्यांनी कुटुंब चालवायचे कसे, असा संतप्त सवाल आता राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचारी उपस्थित करत आहेत.